सारखी सारखी कर्जमाफी का करायची, कायम फुकट खायची सवय लागली, हे शब्द आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला उद्देशून केलेलं हे विधान महाराष्ट्रभरात चांगलंच गाजलं होतं. आता गंमत बघा, हे तेच अजित पवार आहेत ज्यांच्यावर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप भाजपने केला होता. आणि आज तेच अजित पवार भाजपसोबत सत्तेत आहे. भाजपला ना आज त्यांचा भ्रष्टाचार आठवतो ना अजित पवारांना. आज मात्र एक वेगळीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. अजित पवारांनी एकदा स्पष्ट सांगितलं होतं, शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही जाहीरनाम्यात बोललोच नाही. आणि आता मात्र तेच अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारही मोठ्या प्रकरणात अडकलेले आहे. 1,800 कोटींची जमीन फक्त 300 कोटीमध्ये घेतली आणि स्टॅम्प ड्युटी वापरला तो फक्त 500 रुपयांचा. त्यामुळे पार्थ पवार हे देखील पुरते आता अडकले जाणार, अशी देखील चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये रंगत आहे. हा व्यवहार पाहून विरोधकांनी विचारलं, शेतकऱ्यांसाठी नियम एक आणि पवारांसाठी दुसरे का? अंबादास दानवेंनी तर थेट प्रश्नच विचारला. फुकटात लाटलेली जमीन बरी चालते, पण शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं रडगाणं करत बसायचं. त्यामुळे दानवेंनी देखील चांगलाच टोला लगावला. आता मात्र अजित पवारांसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती तयार झाली आहे. पहाटेचा शपथविधी, 24 तासात क्लीन चिट आणि मग सत्तेत प्रवेश, हे तेच अजित पवार आहेत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस 2 भागात फोडली आणि राष्ट्रवादीचं घड्याळ स्वतःकडे घेतलं. मात्र या सगळ्या प्रकारावर शरद पवार अजूनही शांत आहे. ना ते पुतण्यावर टीका करतात ना प्रश्न विचारतात. कदाचित पुतण्याची मजबुरी काकांनी ओळखली, म्हणूनच शरद पवारांनी आतापर्यंत अजित पवारांविरोधात एक शब्द सुद्धा ते बोलायला तयार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि कालपासून एक बातमी व्हायरल होत आहेत. शरद पवार म्हणाले, फक्त भाजपला सोडून कोणासोबतही युती करा. म्हणजे अजित पवारांनाही इनडायरेक्ट मेसेज गेला, आपण आपलेच आहोत. तर दुसरीकडे ठाकरे म्हणतात, शिंदेशी युती नको, बाकी कोणासोबतही युती करा. एकीकडे शरद पवारांना भाजप नको, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे शिंदेला नको म्हणत आहे. पण अजित पवार आणि शिंदे यांचं समीकरण मात्र वेगळं आहे. दोघांची कठपुतळीची दोरी अजूनही फडणवीसांच्या हातात आहे. फडणवीस हसतायत आणि नाचवतायत सुद्धा, त्यामुळे फडणवीसांना ते चांगलंच जमतं. आता येणाऱ्या 12 ते 14 नोव्हेंबरच्या दरम्यान कोर्टाची सुनावणी आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची मानली जाते. तर अजित पवार आणि शरद पवारांचंही राजकीय भविष्य या सुनावणीवर ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस शांत आहेत, पण सगळ्या हालचालींवर त्यांचं बारीक लक्ष आहे. शरद पवारांनी खेळलेली ही तिरकस चाल फडणवीसांनी आधीच ओळखली. त्यामुळे आता पाहायचं फक्त एवढंच की पुढच्या महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते ट्विस्ट येतात. तुम्हाला काय वाटतंय, अजित पवार आणि शरद पवार यांचं पुढचं पाऊल काय असेल? कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.